वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी। एकाच महिला वैद्यकीय अधिकाऱ्यावर असलेला संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा भार पाहता ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। वलांडी हे देवणी तालुक्यातील महत्त्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रावर महाराष्ट्रासह सीमावर्ती कर्नाटक राज्यातील तब्बल 35 ते 40 गावातील रुग्णांचा दररोज संपर्क येत असतो। त्यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्वाधिक ओपीडी बाह्य रुग्ण तपासणी असलेल्या केंद्रांपैकी वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रांची गणना केली जाते। शासन नियमानुसार या ठिकाणी 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असताना सध्या केवळ एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यावरच संपूर्ण आरोग्य केंद्राचा कारभार सुरू आहे। सदर महिला वैद्यकीय अधिकारी अत्यंत कर्तव्यदक्षपणे सेवा बजावत असून रुग्णसेवेबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे ग्रामस्थ सांगतात। विशेष म्हणजे स्वतःला नैसर्गिक त्रास प्रेग्नन्सी असतानाही त्या रुग्णसेवेत कोणतीही कुचराई होऊ देत नाहीत। दैनंदिन ओपीडीसह कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण मोहिमा, पोलिओ डोस पाजणे, विविध आरोग्य उपक्रम आणि शासनाच्या वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या आरोग्य विभागाच्या उद्दिष्टांची जबाबदारीही त्या एकट्याच पार पाडत आहेत। मात्र वाढता कामाचा ताण आणि स्वतःच्या आरोग्याचा विचार करता संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी नवनियुक्त आरोग्य समितीकडे केली असल्याची माहिती समोर येत आहे। तरी देखील या मागणीवर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। वलांडीसह परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ उषाताई पाटील तळेगावकर यांनी स्वतःच्या गटातील या महत्त्वाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे। अन्यथा भविष्यात आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। विस्तार न्यूज मराठीसाठी संपादक अजित सौदागर।